देवाजीच्या दारी आलं रंगला भंग, देवाजीच्या दारी आलं रंगला भंग. अगं माझ्या पिटी उशे किती धावशील ग. हे बंटी, तुझ्या आईला देवाने एक्स्ट्रा बॅटरी लावून पाठवली आहे. दिवसा शेतावर काम आणि मग घराचं काम. आई अगं थांब की, कधीतरी दमानं घे. आई आकाशाचा सूर्य सुद्धा रात्री आराम करतो. तो सुद्धा हल्ली जरा देरीनच डोळे उघडतो. आणि आई त्याच्या आधीच नाही रस्त्यात. बघितलं, ऐकत सुद्धा नाही. हा आई तुम्ही बसा, मी आल्यावर सगळी कामं करत्या, तुम्ही बसा. हे ताण तणाव काळजी चिंता जलमलं आपल्या मागे लागतात. अशा वेळी धावत सुटायचं. इतक्या जोरात धावायचं की आपल्यापर्यंत या सगळ्याला पोचच द्यायचं नाही. वा वा, अगं इथं पण लागलाय. काय करते, पोरं आहेत ना. सुन्या, नशीब तू आणि मी आपण सिक्युरिटीत काम करतो. आपलं काम बसल्या जागेवर असतं. आपण पोलिसात असतो तर या बाईने आपल्याला दिवसभर धावायला लावला असता. चला. अहो ऐका ना, तुम्ही डबा घेतला का? होय. सगळं आवडलं नी मला. मला काय झालं? मला पाणी आण गं. मला काय झालं? अरे थांबा, काय नाही झालं मला. जातो मी कामाला. मला नक्की नाही जाऊ. तूच बोलली की धावत सुटायचं. बाये कर्ज माझ्या माग लागलाय. धावलं नाही, काम नाही केलं तर डोक्यावर चढून बसल. सुन्या, पोरी तुम्ही वा पुढं, मी आलोच. अहो पण अरे वा पुढं, चल ग. वय मला दादा, मला काय झालं? डोळे उघडा दादा. डॉक्टरांना पडलं. मला काय झालं? मला लताताई, काय झालं डॉक्टर? अटॅक होता. ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनचे 50,000, MRI चे 5,000 द्यावे लागतील. त्याशिवाय ऑपरेशन नाही होणार. डॉक्टर, पैसे जास्त होत आहेत. तुम्हाला मी आधीच कमी करून सांगितलेले. आता नाही होणार. मला कळवा, येतो. काय बोलले डॉक्टर? काय नाही, आराम करायला सांगितलंय. ते बीपी जरा हाय झालेला, बाकी काय नाही. अटॅक होता. ऑपरेशनचे 50,000 आणि MRI चे 5,000 दिल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही, माहितीये मला. सिक्युरिटीत काम करतो मी. कान कायम उघडे असतात. हॅलो, माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन होतं. 5,000 रुपयांची गरज होती. अहो नाही जमणार लताताई, ऑलरेडी 50,000 दिलेत. आता नाही जमणार. सॉरी, नाही जमणार. घरचेच खर्च इतके तुम्हाला कुठून देणार होता पैसे? लताताई, एवढे बार माफ करा. नाही जमणार. हो सांगितलं ना तुम्हाला. नाही, नंतर तुम्ही फोन करा. आता नाही जमणार आम्हाला. तुमचं नेहमीच आहे, आम्हाला नाही जमणार आता. मी आणि हे दिवस राहायला काम करू, पण आहे इतके पैसे कसे जमा करायचे?
काय बी झालं तरी हरायचं नाही. तो वर बसलेला जसे रस्ते बंद करतो ना तसे नवे रस्ते खुले पण करतो. आणि रस्ता चालल्याशिवाय दिसत नाही, कारण रस्ता तिथेच असतो, चालायचं आपण असतं. वा वा. मावशी मावशी, अगं हे बघ नाही काय हाय. काय रे? अरे का फेकले ते? काय ते सांग. अरे सांग तरी. आपल्या गावाचं नाही ते. अरे पण अरे अगं मॅरेथॉनची स्पर्धा हाय, म्हणजे धावण्याची स्पर्धा हाय. जिंकणाऱ्याला 5,000 रुपये बक्षीस आहे. बरं मी येते, मला अजून लई लोकांना सांगायचंय. ठेच लागली म्हणून प्रवास थांबवायचा नसतो, आपण चालत राहायचं, मार्ग आपोआप दिसतो. अगं पण तू या वयात धावणार कसं? आठवतंय का? अव धावता एसटीला पकडायची म्या. अरे वा वा. आणि तुम्ही नंतर मागणं यायच्यात आणि म्हणायचा, अगं माझी पिटी उषा किती धावशील. आता तीच पिटी उषा धावणार. माणसाच्या पायात दम असला की कोणासमोर हात पसरायची वेळ येत नाही. तुमची पिटी उषा धावणार बी आणि जिंकून बी येणार. वा. अहो या वयात काय धावायचंय तुम्हाला? आई 5,000 रुपयांसाठी का करतेस? अहो श्वास लागलाय त्यांना. अर्धांतर पास झालेला आहे. या स्पर्धेत उत्साहाने धावणाऱ्या आजी स्पर्धा जिंकल्या नसल्या तरी त्यांच्या उत्साहाला सलाम. नाही होणार, नाही होणार माझ्याच्याने. नाही धावू शकत मी. ओय माझी पिटी उषा, हेच लागली की वाटा बदलायच्या नसतात, आपण धावत राहायचं, मार्ग आपोआप दिसतो.